हॅलो. तर आज मी व्लॉग चालू करते. नेहमी हा मला बोलत होता की खूप डेज झाले मीच करतोय, तर मी विचार केला आता मी करते. तर आम्ही असंच बसलेलो, काम करत होतो. माझं तर झालं आहे बाबा, मी लॉग आउट करून झालेलं आहे माझं. आणि वाव मी छान दिसते, माझे केस छान झाले, माझे लिप ग्लॉस छान दिसतोय. हां तर सॉरी. तर यशने त्याची एक रिंग दिलेली बनवायला आणि ती रिंग आता फायनली झालेली आहे. ॲक्च्युली आम्हाला उद्या मिळणार होती, पण आम्ही त्याच्या मागे लागलो की नाही काही करून आजच दे, कारण की आम्हाला उद्या गणपती येणार आहे आणि भरपूर धावपळ होणार आहे, इथे तिथे जायचं, पाया पडायला वगैरे. म्हणून मग मी विचार केला की आत्ता आम्ही लगेच जाऊन घेऊन येतो ती रिंग, कारण की उद्या धावपळ नको, म्हणजे केस पण छान दिसतात. ओके तर निघतो आता. दिस इज माय आउटफिट चेक. हे घरी घातलेलं मी टॉप असंच, त्याच्याखाली फक्त स्कर्ट चढवला, केस बांधलेत अँड मी लिप ग्लॉस वगैरे करून ठेवलेलं बिकॉज मी व्लॉग करायला जात होती. बट काय एवढा का नटलाय, तुला रिंग घ्यायला जायची आहे? मग घ्यायला फक्त जायला चांगलं दिसायला नको थोडंसं. किती एक्साइटेड होता. आज आमचा उपास आहे, आम्ही काही खाल्लेलं नाहीये, पिलेलं पण नाहीये, खाल्लेलं काहीच नाही. आणि आम्ही दाखवणार होतो ते हे काय नाही, आमचं थोडं टेक्निकल याच्यामुळे आमचं हे नाही झालं. म्हणजे बाकीचे व्हिडिओज म्हणूनच झाले नाही नीट. कुठले बाकीचे आपण जे बडबड करत होतो ते झाले नाही झाले, काहीच नाही झालं. बघावं लागेल मला आता. झालं असं आहे, येड्यात काढते आम्हाला. आता आम्ही चाललो, घेतोय टाक घेतले का? कुठे गेली? मिळाली चला. बघितलं आता आम्ही असंच जाणार होतो. मी कधीच नाही जात, मी खिसा असा. काय तोंड हे नीट ठेव ना. चला आता आम्ही चाललो घ्यायला अंगठी. आणि नेहमी आम्ही आता भरपूर व्हिडिओ बनवली, आपण ते काहीच झाली नाही. मी बघितलंच नाही की बटनच ऑन केलं नव्हतं. हो बटन म्हणजे ऑन केलेलं माझा हा आहे, केस पण ऑन केलेलं आहे ते बटन. पण काय झालं की ते आम्ही जो नवीन ट्रायपॉड घेतला ना त्याला पण एक ब्लूटूथ वाला बटन आहे, दाबलं जात होतं. तर आता आम्ही चाललोय, आम्ही एक्साइटेड आहे, पण आम्ही ठरवलं की सोनाला आपण त्यांना माहितीच नाही आता काय चाललंय, आपण ते व्हिडिओ झालीच नाही. तर यशने मध्यंतरी एक रिंग बनवायला दिली होती, तर ती रिंग झाली आहे. ॲक्च्युली ती उद्या मिळणार होती, पण उद्याच धावपळ झाली असते म्हणून आम्ही त्याच्या मागे लागलो की काही करून आजच दे. हां उद्या गणपती आहे. मग त्यांनी बिचाऱ्यांनी करून दिलं आणि मग आम्ही आता ती घ्यायला चाललो. बरं झालं, नाही तर उद्या आमची जाम धावपळ झाली. बिडी पडली आहे. बरं लक्ष असतं ह्याचं सगळीकडे, अशा गोष्टींकडे. तर आम्ही ठरवलंय काय आहे की त्याला एक्साइटमेंट दाखवायची नाही आपल्या चेहऱ्यावरची, की एक्साइटमेंट असं जायचं. अरे दिली, मी तर कारमध्येच बसणार आहे. चला बाय. किती मस्त वाटतंय, लाईटने आम्ही इथे पण करू शकतो शूट कारमध्ये. आणि आता आपल्याला लोक बघतात कारमध्ये लाईट. हा आता कारमध्ये लाईट आली तर बाहेरून लोक बघतायत. तर किती मस्त वाटतंय ना की बाहेर सगळे गणपती दिसत आहेत. हो म्हणजे राईट टाइमला बाहेर आलोय आपण. राईट टाइमला काढलं देवाने बाहेर. हा आणि जास्त ट्रॅफिक पण नाहीये, जास्त नाही आहे, पण सध्या आता सिटी मध्ये आतमध्ये घुसलोय तर आहे थोडं. हा म्हणजे ट्रॅफिक तसा असा हे नव्हता. ती बाजूची बाई तर अशी बघत होती आज ती टीव्ही बघते. नाही माणूस आहे तो, बाई पण आहे बाजूला. नाही माणूस आहे तो बघा, तुम्हाला दिसत असेल गाडीत. तो माणूस असा एकदम क्युरियस होऊन बघतो की काय येडेपणा करतात हे लोक, स्वतःशीच का बोलताय ते. तर अजून आम्ही पोचलो नाही आहोत, पोचू बघू, पण बोर नाही होते. आम्ही गाडीत पण गणपतीचीच गाणी लावली. हो गाडीत गणपतीची गाणी ऐकत आणि स्पॉटीफाय एवढा चांगला आहे ना की आम्ही एका मागोमाग एक गाणी लावली. हा एका मागोमाग एक गाणी लावलं. आता 2 गाणी त्यांनी लावली गणपतीची. तिसरं गाणं लावलं तेरे लिए दुनिया बोलणार. त्याच्यानंतर परत त्यांनी गाणी लावली आणि 1-2 गाणं लावलं गणपतीचं आणि त्याच्यानंतर लावलं हे काय आता कोणतं लागलेलं आता तेच तन्नुले काय ते गाण्यामध्ये काय मला पण नाही आठवत, मी ट्रॅफिक मध्ये लक्ष तन्नुले. हा ते याच काय नाव त्याचं, सारा ते सैफ अलीच्या बहिणीचा नवरा. ठीक आहे चला. सोहा अली खान ना तिचा नवरा. तर आता आम्ही एक्साइटेड आहोत, बघूया कशी आहे त्याला बघायला, फिट होतोय की नाही. चलो बाय. मी जास्त खुश आहे आता, कारण की ह्याचं तर घ्यायला गेलेलोच आम्ही नेहमीप्रमाणे. ते झालेलं लांबून दाखव.
आणि मी पण काहीतरी घेतलं, मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते. हे ना हा मला असं इन्फ्लुएन्स करतो, चांगला आहे, चांगला नवरा मिळाला मला की गोल्ड घ्यायला इन्फ्लुएन्स करतोय. बेल्ट घाल. गोल्ड आहे, गोल्डला काय प्रॉब्लेम. तर मजा आली मला, छान. म्हणजे मला खूप टाइमपासून इयरिंग्स हवे होते. मध्यंतरी मी एक इयरिंग्स घेतले पण ते ना खूप टाईट होतात मला आणि त्याच्यामुळे ते ड्राय होतंय. तुम्हाला दिसेल ते तुझ्या चॅनल मध्ये सांगणार ना. तर ड्राय होतं म्हणून मग मी हे मला आवडले. हुप्स आहेत, नॉर्मल आहेत, पण चांगलं मिळालं. आणि ह्याचं आम्ही जिथून घेतो तिकडे मेकिंग चार्जेस वगैरे पण कमी असतात. सो हुप्स मध्ये कायच मेकिंग असणार आहे. बोलतात ना धड 500-400 रुपये पण नव्हती मेकिंग, तर आम्हाला गोल्ड रेटच्या ह्याच्यातच मिळालंय. तर खूप छान आहे, आवडले तुम्हाला घरी जाऊन दाखवते. आणि आज आमचा उपवास आहे. तर त्यांनी पाणी आणून दिलं, मी म्हणजे पाणी नको पिऊ, कारण की आम्ही हरतालिकेच्या उपवासाला पाणी पण नाही पियत. कोणत्याच उपवासाला आम्ही पाणी वगैरे नाही पियत. मग आम्ही शक्यतो पाणी पियतच नाही. आम्ही असं ठरवतो की मग फक्त कोकोनट वॉटर पियायचं, कारण ते त्याच्याने आपलं फ्लश आउट पण होतं. काही पोटात असेल जर्म्स वगैरे, चांगलं असतं बॉडीसाठी. त्याच्यावर चिटकवू नको, नाही तर हलत बसेल, मग त्यांना एकदम हलता खेळ दिसेल. हा, तर म्हणून मग आम्ही नारळ पाणी पितो. आणि आज दिवसात ना मी एकच नारळ पाणी पियाली आहे, हा 2 पियालाय. हो, माझी जीभ कापली गेली, कसं माहिती नाही, दातानेच गेली वाटतं माझी. एवढे दात एक्स्ट्रा लावून ठेवलेत, कापलीच जाणार ना. आणि आणि मी हिला घेऊन दिला आता हे का, कारण हिने मला काहीतरी घेऊन द्यायचा वादा केलाय. ते बर्थडेला, एवढ्या लवकर नाही. बर्थडेला कुठला? बर्थडेलाच. चल रे शाणे, तू बर्थडे बोलली नव्हती, तू बर्थडे बोलली. चल, फेब्रुवारी मॅक्सिमम बोललेली. मग तुझी चूक, एवढा लेट का जन्मला? नाही, तू मला बोललेलीस की मी तुला झाल्या देणार. तुम्ही गेस करा काय आहे ते, तुम्हाला कळेलच. झाल्या देणार हे बोलतो त्याच्यावर. तर जाऊ दे. ते आता भूक अशी लागली नाहीये आज, कारण की आज फुल डे मला काम होतं, त्याच्यानंतर भरपूर काम होतं आज, त्याच्यात वेळ गेला. त्याच्यानंतर मी 1-2 मला रील्स, ब्रँड शूट होते. रील्स म्हणजे मी त्यांच्यासाठी, त्यांच्या असे डेडलाईन्स असतात की आता करायचंच आहे, त्याला करायचंच आहे, मग ते केलं. आणि अजून काय, मी खाली बघत असताना का तू लगेच माझ्याकडे? तो त्याच्या रिंगकडे बघते म्हणून मी दाखवलं तुम्हाला की आता तो रात्र पण ना असाच बघत बसणार आहे. तू नव्हती बघत बसत तुझ्या घेतलेला? नाही, मी एकदा तुम्हाला माझे रिंग कलेक्शन दाखवून, म्हणजे असं ना की गोल्ड वगैरे असं काय, पण साधे कलेक्शन जे आहेत नाही, मला आवडतं रिंग्स घ्यायला. आज मी खरं तर रिंग्सच बघत होती, त्यांनी दाखवलेले, पण मी एक चूज पण केलेली. पण नंतर मला ना फक्त असा गोल्ड बँड हवा होता, साधा, हातात घालायला, कारण की या हातात काही नसतं माझ्या. पण माझ्या पण नसतं, मी घेत फिरतोय का? तेवढ्यात माझी नजर गेली. हातात काही नसतं म्हणून घ्यायचं नसतं, हे काय तू सांगते त्यांना? हुप्स घेतले. मग तर आता बघूया घरी जाऊन. मला असं वाटतं 12 वाजता मला असं ना भूक लागणार आहे, म्हणून मी खिचडी बनवणार आहे. तर मी साबुदाणे भिजत घातले, पण विचार करते नाही खाणार मी. स्किन केअरचा ग्लो बघतोस तू? तुझा माझा ना आज घरी जॉलाईन बघते तू. चला आता आम्ही घरी जातो लवकर. पोटात गुडगुड होते पण घरी जाऊन खाऊ नाही शकत. अँड इट इज ओनली अरे 10 वाजले, 9:37. तर 9:45 झाल्यात. 2 तास अजून मग उपवास सुटेल. पण रात्री खाल्लं ना तर मग एवढा उपवास केल्याचा काय फायदाच होणार नाहीये. नाही रात्री नको खाऊया ना. काय वाटतं? रात्री ना ऍटलीस्ट दही हवी होती, पण रात्री दही खाणं चांगलं नसतं. माहित नाही, बघू तुम्हाला आम्ही दाखवूच काय करणार, कारण ब्लॉग एंड खिचडी फर्स्ट टाइम करणार आहे. शेंगदाण्याचं कूट नाहीये, तर आता ही ऍक्च्युअली ना जे फर्स्ट टाइम करताना ते सगळं छान होतं, कारण की मी सुगरण आहे. कारण की मी अरे मी ना सकाळी आज हे केलेलं यार. काल एवढं मी माझ्या एका फ्रेंडनी, ऋतुजा म्हणून तुम्हाला माहिती असेल, आम्ही तिला मालवणी बोको बोलतो, तर तिच्या हेल्पने आम्ही एक उखाणं तयार केलेलं. पण सकाळी मला एवढं काम आलं की हरतालिकेचं स्पेशल होतं, एवढं काम आलं की सोडून दिलं. आम्ही विचार केला की जाऊ दे, मी नाही करू शकत एवढं मॅनेज. तर मग ऐकायचं तुला उखाणं? हा, मी आता थोडा विसरली आहे. तर असं होतं ते की पार्वतीने केला व्रत हरतालिका, ज्याने नाही पार्वतीने केलं व्रत हरतालिका, मिळवायला शंकर युगोयुग आणि मिळाला सॉरी पार्वतीने केलं व्रत हरतालिका आणि मिळाला शंकर कॅमेरा
पार्वतीने बंद केला मला आलं. आणि कॅमेरा बंद केला असं मला वाटलं की आता बघतेय कुठेतरी की हिने काय पाठवलंय. हिने कॅमेरा बंद केला, कॅमेरा खाली केला आणि परत पूर्ण बोलली बरोबर. मी आठवत हे पण नाही येते बोलता. मी आठवत होती. ओके, तर ते असं होतं की पार्वतीने केला व्रत हरतालिका आणि प्राप्त केले शंकराला युगोयुगांसाठी, तसेच मीही करता हे व्रत जुळवल्या यश सोबत जन्मोजन्माच्या गाठी. नाही काहीतरी मध्ये झोल झाला. पण मी केलं ना मॅनेज. पण मगाशी परफेक्ट बोललेली. पार्वतीने केला व्रत हरतालिका आणि प्राप्त केले शंकराला युगोयुगांसाठी, तसेच मीही करता हे व्रत जुळाला यश सोबत जन्मोजन्माच्या गाठी. पण जुळाल्या आहेत आता. जुळाल्या, हा मग तेच ना, केला म्हणून जुळाल्या ना. मीही करता हे व्रत. मग मला तसं बनवायचं होतं आणि मला कुठे असं ऑनलाईन उखाणं मिळत नव्हतं. मग ती सेवियर आहे, ती उखाणं मला छान बनवते. मग येस, अँड आय एम लव्हिंग दिस लाईट. आम्हाला आता रात्री ब्लॉग करणं सोपं होईल. कारमध्ये ब्लॉग करू नका. मी पण ठेवते. बाय. राम राम मित्रांनो. राम 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 मित्रांनो. तो आता असंच करणार आहे तो. येस, मी जसं मुली करतात ना अंगठी घातल्यानंतर असं असं तसं. हा, मला नवीन अंगठी मिळाली आहे. हा, ही आम्हाला ऍस्ट्रोलॉजरने सांगितलेलं लग्न आधी. ती आम्ही आता घेतली आहे. भरपूर सारे पैसे कष्टाने पैसे कामाचे पैसे साठवून आम्ही घेतले अंगठी. आता हे मी घालणार कायम. आणि उद्या गणपती पण आहे. म्हणून त्याला ना धारण कसं करायचं ते बघा आधी, विचारा आणि मग करा. माहिती असेल तर तुम्ही सांगा. तोपर्यंत केलेला असणार, उगाचच नको. पण तरी पण आपल्याला नीट ते करावं लागणार. उद्या गणपती आहे, उद्याच करावं लागणार. माहिती असेल तुम्ही पण सांगा, कारण तुम्ही आम्हाला खूप. कारण की ते आता कसं भरपूर लोक, मला एवढं माहितीये की सनच्या खाली ठेवायचं असतं, त्याने ही क्लेन्स होते. ओके, मग उद्या सन मध्ये. मग उद्या आपण नाही झोपूया ना, झोपू ना उद्या झोपू ना आपण. तर तेव्हा आपण काय करूया माहितीये, पडदा उघडून झोपूया आणि रिंग ठेवून देऊया. म्हणजे ते सूर्य, आमचं सनराईज वरती घर आहे, मग सनराईज होतं तिकडे घर आहे. काय ना. तर मग आणि माझं नाही दाखवतेस तू. तुझं कुठे आहे ते? मी माझं सरप्राईज गिफ्ट म्हणून हे करते. पाहिजे मला हे माझं ब्लॉगचं सामान. तर हे मला स्किन केअरची आता परत एक व्हिडिओ बनवायची त्याच्यासाठी. आणि हे मला प्रोडक्ट्स मिळाले आहेत मार्सकडनं, तर त्याचा एक वेगळा व्हिडिओ करायचा. त्याच्यासाठी हे लाईट्स वगैरे, हे पसारा आता डायनिंग टेबलवरती राहणारच आहे माझ्या प्रोडक्टचा. माझं जे आहे ते आम्ही मंदिरात ठेवलंय, देवाऱ्यात. दाखवायचंय. हा, काय नाही, एकदम क्यूट असे लहान मुलांचे कानातले असतात तसे साधे कानातले, असं काय हे नाही. स्वतःच्या याला हळदी कुंकू वगैरे सगळं लावून ठेवलंस. मग तू तुझं नाही केलं? मी फक्त ठेवून काम करत होती. डूल किती क्यूट आहे डूल. आता मी रोज घालणार. नाही, खूप छान आहेत साधे. जर तुम्ही तशी, कारण या प्राइस मध्ये तुम्हाला बाहेर आर्टिफिशियल घेण्यापेक्षा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, तर मग तुम्ही इन्व्हेस्ट करावं असं माझं मत आहे. इन्व्हेस्ट करा. मी घाईमध्ये हा डिसिजन घेतला, पण ठीक आहे, जास्त महाग नव्हते. आणि ह्यानी पैसे भरले. आणि आता हे आम्ही जाम कष्टाने केलेलं आहे. मी तुला देईन ना यश, मी इंटरेस्ट सोबत देईन. ते नाही, ब्लॉग बोलतोय कष्टाने ब्लॉग का? हे आपण काय करतो तिथं दाखव. खरं तर आज हरतालिकेचा उपवास आहे, ज्याच्यामध्ये काही खात नाही, काही हे करत नाही. पण आता लग्न माझं झालेलं आहे आणि आपण अख्खा दिवस पाणी बिणी नाही पियत, तर आम्ही डिसाईड केलं की रात्री खिचडी बनवून ठेवूया इन केस भूक लागली तर. बिकॉज लागली तर भरपूर आहे. भूक तर लागणार. दाखव त्यांना. बरोबर दिसत होतं आपण. मला काय माहिती. ओके, जाऊ दे. पण असं नाही दाखवायचं. हे लास्ट मोमेंटला असं दाखवायचं. हे लास्ट मोमेंट. येस, असं दाखवायचं, मग त्यांना मजा येते. ओके, दाखव. काय दाखव? हे बघा, ही आहे मिरची, कढीपत्ता. कढीपत्ता हे मी संध्याकाळी भिजत ठेवलेले. हे रोस्ट केलेत जरा. हे कोण दाखवणार? लाईनीचा. बटाटा हे लास्ट मोमेंट डिसिजन होतं. ओके. कारण की आता गणपतीला नाव सांग, बोर्ड दाखवते मी त्यांना. हे आहे शेंगदाणे. तर हे ते सालवाले शेंगदाणे नाहीत, कारण की ते नव्हते. मग हे डीमार्ट मधनं खायचे शेंगदाणे आणलेले. खायचे शेंगदाणे आणून आम्ही खायच्या त्याला रोस्ट केलंय. पण आता त्याला कुटूया, कसं करूया? मला मिक्सर लावायचं कंटाळा आला. परत ते भांडं घासावं लागणार. ती दीदी सुट्टीवरतीच आहे, मजा करते ती. मला दीदीची मजा झाली. तर आता आम्ही ही खिचडी वगैरे करू. तुम्हाला मी माझं गिफ्ट दाखवलेलं, जे मी स्वतःला दिलंय. मला खूप टायमापासून घ्यायचं होतं, तर मी घेऊन टाकलं.
खूप. ओके कूल. तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट खिचडी खाल्ली तर खाताना दाखवू, तर असेच दाखवू. पण खाऊ, मला भूक लागली आहे. तसं नाही पण खाऊ शकत, पण आता बोलतो ना, बघतोय ना समोर बनवतोय ना, मग इच्छा होती. आणि मी फर्स्ट टाइम बनवते. उद्या तर आम्ही चाललोय माझ्या मित्राकडे जेवायला. गणपतीला आणि जेवायला. आणि त्याच्यानंतर परवा म्हणजे रविवारी आम्ही काय काय बोलते ही मागून बोलते सरप्राईज. काय रविवारचं सरप्राईज सांग, काय सांगणार हो तुम्ही, सांग. रविवारी काय सांगणार, आपण जिमेस जाणार आहोत. येस, ते सरप्राईज नाहीये. मी खूप टाइम मला वाटलं तू वेगळं सांगतोस. ही खाऊन आलेली आहे पण मी नाही खाल्ला कारण मला मी बारीक, माझ्या एका फ्रेंड सोबत गेलेली, मस्त ठुसून आली बर्गर. कारण मला बारीक व्हायचं म्हणून मी बॉडी बनवायची दाखव ऍब्स, दाखव ऍब्स. नो. चलो तर मग मी संडेला जिमीच बनणार. ओके. ही गाडी अशी फिरत फिरत आली आणि पायावर पाय दिला. दुसऱ्यांदा पाय दिला मी आज त्याच्यावर. जाडिया. ठीक आहे. ठीक आहे, चला. भेटूया. आता आपण भेटूया खिचडी सोबत किंवा हा ब्लॉगचा एंड पण असू शकतो. नाही, खिचडी तर बनवतोच आहे, एवढी तर तर बनवली मग तरी दाखवतो. दाखव. मग हा end मी नसू फर्स्ट टाइम बनवले, मला नाही माहिती आता पीठ होईल काय होईल, नो आयडिया. काय नाही, पीठ झालं तर आपण त्याचे धिरड करू. घावणे माहितीये तुला, मिरची जास्त टाकू, थोडस कूट करू याचा आणि घावणे करून टाकू. घावणे कसं करणार, येडा बेडा झालास तू का? कधी साबुदाण्याचे घावणे नाही गेले? नो. माझ्या मम्मीने केले भरपूर वेळा माझ्यासाठी. विचार ना मम्मी. काय बोलली, काय बोलली? काय नाही, विचार. हा, तर आम्ही घावणे पण करू. कदाचित जर हे फेल झालं तर तुम्हाला काहीतरी दाखवू, पण साबुदाण्याचं आज काहीतरी साबुदाण्याचं दाखवणारच. बघा हे झालेली आहे, पण थोडीशी गडबड झाली आहे. काय ठीक ते आहे. सांग. हे थोडं गिचकं झालंय, थोडस जास्त नाही. गिचकं किती घाणेरडा शब्द वाटतो यश. गिचका खरा शब्द आहे पण किती घाणेरडा वाटतं ऐकायला. जेवण आहे ना ते. हा, मग थोडं पाणी जास्त आलंय. काय थोडं- झालं, मी पाणी वितळून नाही घेतलं, पाणी वितळवणार कसं, पाणी शोषून नाही घेत, काय घ्यायचं, पाणी काय काढलं करायचं? नाही. जेव्हा तेलामध्ये हे टाकणार होती तर असं थोडस चिकट झालंय. चिकट तेल किती कमी घाणेरडा झालंय. शब्द आहे शिवानी जेवणासाठी. आता मला जेवायचंय, मला भूक लागली. हा. आणि तर हे आहे आताचं भोजन. हम्म. 12 वाजून गेलेले आहेत, 5च मिनिटं झालेत 12 वाजून. हा, ठीक आहे ना, ठीक आहे. तर आता मी खातो आणि बघूया कसं झालंय. खाऊन दाखव एक चम्मच नेहमी सारखं. अरे नाही नाही, खा खा. गरम आहे, मी गरम तसं पण एवढं खाऊ नाही शकत. आणि मी साखर नाही टाकत कारण की मला नाही आवडत साखर. मला पण नाही आवडत. मीठ बरोबर आहे. सगळी टेस्ट छान आहे, फक्त टेक्स्चर असं आहे कारण पाणी हा, राहिलं पाणी जास्त. बस. बाकी चांगलं आहे ना. व्हेरी नाईस. जर हे एकदम घट्ट असतं ना तर कायच लागलं असतं. आणि ना हे ह्याचे ना साबुदाणे too जे nice. इथे ह्याच्या घरी आहेत ना, ह्याने जे आणलेले ते खूप मोठे मोठे, तर अंदाजच येत नाही. माझ्या घरी ते लहान आहेत. मला खूप आवडलं. ठीक आहे, चालेल, चला बाय. हा ब्लॉग एंड करतोय, बोल. हा, आम्ही आता ब्लॉग एंड करतोय, तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर पण करा, करा, लाईक करा अँड कमेंट. कमेंट पण करा आणि आमचे असेच व्हिडिओ बघत राहा. असंच प्रेम आम्हाला देत राहा. Bye, bye. थँक्यू. वी लव्ह यू.